नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. सरकारी नियुक्त्या हा काही फार रसभरीत चर्चेचा विषय नाहीये. तो नियमित सरकारी तंत्राचा अविभाज्य भाग आहे. नियुक्त्या पठडीतल्या असतात, काही नसतात सुद्धा. काही नियुक्त्यांच्या मागे विशेष कारणं असतात. अशीच एक नियुक्ती झाली आहे डायरेक्टर आयबी या पदावर. मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश दीक्षित यांची नियुक्ती झालेली आहे आणि या नियुक्तीतून कदाचित काही खास संकेत मिळत आहेत. याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. डायरेक्टर आयबी या पदावरून अलीकडेच तपंडेकात निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी पदभार सांभाळला मराठमोळ्या महेश दीक्षित यांनी. ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. खरं तर महेश दीक्षित यांचं शिक्षण वैद्यकीय क्षेत्रामध्ये झालेलं आहे, परंतु गेली 3 दशकं ते आयबीची ऑपरेशन्स हाताळतायत. काश्मीर या विषयाचे ते स्पेशालिस्ट आहेत. येत्या काळामध्ये काश्मीर या विषयामध्ये केंद्र सरकार एक मोठं ऑपरेशन हाती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयबीची सूत्र एका अशा डॉक्टरच्या हाती देण्यात आलेली आहेत, सोपवण्यात आलेली आहेत, जो काश्मीरचा स्पेशालिस्ट मानला जातो. पाकिस्तानच्या कब्जामध्ये असणाऱ्या गिलगिट बाल्टिस्तानमध्ये सध्या आगडोंब उसळलेला आहे. पाकिस्तानचं जोखड झुगारून देण्यासाठी इथली जनता रस्त्यावर उतरलेली आहे. बरेच दिवस आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्स मैदानामध्ये उतरलेले आहेत. आंदोलकांवर गोळीबार केला जातोय, त्यांच्यावर ड्रोन हल्ले केले जात आहेत आणि अशा पेटलेल्या वातावरणात सुद्धा तिथली जनता घोषणा देते की गिलगिट बाल्टिस्तान हा पाकिस्तानचा भाग नाहीये, पाकिस्तानशी आमचा कोणत्याही प्रकारे संबंध नाहीये. म्हणजे गिलगिट बाल्टिस्तान ताब्यात घेण्यासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे आणि या काळामध्ये आयबीची जबाबदारी देण्यात आलेली आहे महेश दीक्षित यांच्यावर. महेश दीक्षित हे आंध्र केडरचे आयपीएस आहेत. 1993 बॅचचे आयपीएस आहेत. अनेक वर्ष आयबी मध्ये त्यांनी काम केलेलं. त्यांचा कार्यकाळ जवळपास 3 दशकांचा आहे आणि या 3 दशकाच्या कार्यकाळापैकी त्यांचा बराच काळ काश्मीरमध्ये, जम्मूमध्ये व्यतीत झालेला आहे. ते काश्मीरचे एक्सपर्ट मानले जातात, कारण अनेक वर्ष त्यांनी काश्मीरमध्ये विविध ऑपरेशन्स पार पाडलेली आहेत. काश्मीरचे अंतरंग त्यांना अचूक ठाऊक आहेत, अगदी तळहाताच्या रेषे इतके. आयबीवर देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे आणि अशा संघटनेमध्ये एखादा आयपीएस अधिकारी 3 दशकांपेक्षा जास्त काळ जेव्हा काम करतो, तर त्याने अनेक आघाड्यांवर काम केलेलं असतं, अनेक आघाड्यांचा अनुभव घेतलेला असतो. देशाच्या विविध राज्यांमध्ये त्यांनी काम केलेलं असतं. महेश दीक्षित यांचा प्रोफाईल सुद्धा तसंच आहे. त्यांनी बिहार आणि तेलंगणा सारख्या नक्षलग्रस्त राज्यामध्ये काम केलेलं आहे. तेलंगणामध्ये नक्षलवादावर काम करताना त्यांनी इंडियन मुजाहिदीन या कट्टर इस्लामी दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्याचं काम केलेलं आहे. ईशान्य भारतामध्ये ते कार्यरत होते, नागालँड या राज्यामध्ये. आणि ईशान्य भारतामध्ये काम करणाऱ्या दहशतवादी संघटनांची अत्यंत संवेदनशील माहिती जमवण्याचं काम महेश दीक्षित यांनी केलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की अनेक विषयांचा त्यांना अनुभव आहे, अनेक राज्यांचा त्यांना अनुभव आहे, परंतु काश्मीरशी त्यांचं जे काही कनेक्शन राहिलेलं आहे ते अत्यंत खास आहे. महेश दीक्षित यांना काश्मीरमध्ये 2 कार्यकाळ मिळाले. पहिला कार्यकाळ 2009 ते 2012. युपीए सरकारच्या काळामध्ये ते तिथे सक्रिय होते, इंटेलिजन्स ब्युरोचे डेप्युटी डायरेक्टर म्हणून. दुसरा कार्यकाळ 2020 ते 2024. हा कार्यकाळ अत्यंत महत्वाचा होता. या काळामध्ये त्यांच्यावर सबसिडरी इंटेलिजन्स ब्युरोची जबाबदारी होती. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवलं. अत्यंत महत्वाचा निर्णय होता, अत्यंत संवेदनशील निर्णय होता. या निर्णयानंतर जर जम्मू काश्मीर पेटलं असतं, तिथे दंगे भडकले असते, तर फुटीरवाद्यांच्या आधी आयतं खोलीत मिळालं असतं आणि जगाला भारताच्या विरोधात ओरडण्याची संधी मिळाली असती. विशेष करून मुस्लिम देशांना तिथे कायदा आणि सुव्यवस्था राखणं अत्यंत गरजेचं होतं आणि हे तेव्हा शक्य होतं जेव्हा तुमच्या हाती संवेदनशील माहिती असेल. काही घडण्याच्या आधी त्याची माहिती जर तुमच्या हाती मिळाली तरच कारवाई शक्य होती आणि ही माहिती मिळवण्यात गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलं. महेश दीक्षित यांची भूमिका या संपूर्ण कार्यकाळामध्ये अत्यंत महत्वाची होती. 2012 ते 2015 या काळामध्ये महेश दीक्षित ईशान्य भारतामध्ये कार्यरत होते. नागालँड मध्ये राहून ते ईशान्य भारताची संवेदनशील माहिती मिळवत होते. ईशान्य भारताची तुलना फक्त काश्मीरशी होऊ शकते. काश्मीर इतका संवेदनशील असा भारतातला दुसरा तुकडा म्हणजे ईशान्य भारत. ईशान्य भारतामध्ये काम करणं हे अत्यंत जोखमीचं असतं, कारण इथे अनेक दहशतवादी संघटना अनेक दशकापासून कार्यरत आहेत. म्यानमारच्या सीमेतून इथे घुसखोरी होते, बांगलादेशच्या सीमेतून इथे घुसखोरी होते आणि त्याच्यामुळे अनेक दशकं हा भाग धगधगत राहिलेला आहे. सध्या इथे शांतता निर्माण झालेली आहे, परंतु ती शांतता तात्कालिक राहू नये म्हणून इथे संवेदनशील माहिती सतत एकत्र करणं, त्याचं विश्लेषण करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. महेश दीक्षित यांनी या भागात सुद्धा अत्यंत महत्वाची कामगिरी केलेली आहे, अत्यंत चमकदार कामगिरी केलेली आहे. एकूणच महेश दीक्षित यांचा कार्यकाळ जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल
की गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी जी जी आव्हानं स्वीकारली आणि जी आव्हानं पेलली त्याच्यामध्ये कुठेतरी महेश दीक्षित यांची निश्चितपणे भूमिका आहे. कलम 370 हटवल्यानंतर ते काश्मीरमध्ये कार्यरत होते. नक्षलवाद संपवणं असं उद्दिष्ट अमित शहा यांनी डोळ्यासमोर ठेवलं होतं आणि ते उद्दिष्ट त्यांनी पूर्ण केलं. नक्षलवाद संपवण्यामध्ये सुद्धा महेश दीक्षित यांची निश्चितपणे भूमिका असणार, कारण ते तेलंगणा, बिहार सारख्या राज्यांमध्ये कार्यरत होते. PFI या दहशतवादी संघटनेवर अमित शहा यांनी बंदी घातली होती आणि या दहशतवादी संघटनेवर देशभरामध्ये व्यापक कारवाई केली होती. या कारवाईमध्ये गुप्तचर विभागाचा खूप मोठा हात होता. 2024 मध्ये लडाखमध्ये एक आंदोलन पेटलं. हे आंदोलन सुरू केलं होतं सोनम वांगचुक यांनी. हे आंदोलन सुरू करताना त्यांनी मागणी केली होती की लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्या. मागणी केली होती केंद्र सरकारकडे. या मागणीसाठी आंदोलन सुरू झालं. सुरुवातीला शांततापूर्ण होतं, नंतर मात्र हे आंदोलन हिंसक झालं. या आंदोलनातली हवा काढून घेण्यासाठी सुद्धा गुप्तचर विभागाने अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडली. महेश दीक्षित यांचं बलस्थान हे आहे की काश्मीरमध्ये जे विविध गट आहेत किंवा काश्मीरमध्ये ज्या संघटना आहेत त्यांच्याशी महेश दीक्षित यांचा संवाद आहे, संपर्क आहे आणि तीच परिस्थिती लेह लडाखमध्ये सुद्धा आहे. नागरिकांशी थेट संवाद, लोकांशी थेट संवाद हे त्यांचं बलस्थान आहे आणि त्याच्यामुळे एखादं आंदोलन पेटण्यापूर्वी नेमकं काय खतखत आहे त्याची माहिती बरोबर त्यांच्याकडे येते आणि आंदोलन सुरू झाल्यानंतर सुद्धा त्या आंदोलनातली हवा काढून घेण्यासाठी, ते आंदोलन शांत करण्यासाठी हा जनतेशी असलेला थेट संवाद नेहमीच उपयोगी पडत असतो. भारताच्या सेना दलांनी 7 मे ते 10 मे 2025 या काळामध्ये ऑपरेशन सिंदूर राबवलं, म्हणजे जेमतेम 4 दिवस. आणि या ऑपरेशनची जगभरामध्ये चर्चा झाली. ही चर्चा झाली भारताच्या सेना दलाने केलेल्या अचूक माऱ्याची. लष्कराने अत्यंत अचूक मारा केला, हवाई दलाने अत्यंत अचूक मारा केला. हा अचूक मारा झाला, त्याचा जगभरामध्ये गवगवा झाला ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा. गवगवा ज्या क्षेपणास्त्रांचा झाला होता, ती क्षेपणास्त्र भारताने किती वापरली होती, किती ब्रह्मोस वापरली होती आपण? जेमतेम 15 ते 19 ब्रह्मोस आपण वापरली होती. इतक्या कमी संख्येने ब्रह्मोस वापरून सुद्धा जगभरामध्ये त्याचं कौतुक झालं आणि ते कौतुक होतं अचूकतेसाठी. ही जी अचूकता होती त्याच्या मागे होती अफाट हेरगिरीचं कौशल्य होतं, जे आपल्या गुप्तचर यंत्रणांनी दाखवलं होतं. या ऑपरेशनच्या आधी, ही मोहीम राबवण्याच्या आधी हेरांनी ही कामगिरी केली होती आणि ही कामगिरी इतकी अचूक होती ज्याच्यामुळे लष्कराला अचूक कामगिरी करणं शक्य झालं होतं. ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांना आपण उद्ध्वस्त केलं होतं. अत्यंत अचूक मारा केला होता. त्याचं कारण असं होतं की या तळांची अत्यंत अचूक माहिती, ॲक्शनेबल इंटेलिजन्स भारतीय लष्कराकडे आधीच उपलब्ध होतं आणि त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. हे दहशतवादी तळ नेमके कुठे आहेत, तिथे कशा प्रकारचं बांधकाम आहे, आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, तिथे किती माणसं आहेत आणि एकूण त्या दहशतवादी तळावर काय व्यवस्था आहे याची पूर्ण माहिती भारतीय लष्कराला आधीच मिळाली होती आणि त्याच्यामुळे भारतीय लष्कराने जो मारा केला तो इतका अचूक होता की काहीही वाचलं नाही, सगळं काही साफ झालं. ऑपरेशन सिंदूरच्या पूर्वी आपण हेरगिरीचे जे प्रमुख 3 स्तंभ वापरले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा स्तंभ होता ह्युमन इंटेलिजन्स. हेरांचं मानवी जाळं, ज्याला ग्राउंड नेटवर्क म्हणतात, आणि हे ग्राउंड नेटवर्क तयार करण्याचं काम केलं होतं महेश दीक्षित यांनी. म्हणजे ही एक प्रक्रिया असते, अनेक लोक याच्यामध्ये सामील असतात. एक माणूस एवढं काम करतो, ते पुढे नेण्याचं काम त्याच्या पुढचा माणूस करतो. ही सततची प्रक्रिया आहे, परंतु महेश दीक्षित यांनी त्याच्यामध्ये दिलेलं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. या ह्युमन इंटेलिजन्सच्या जोरावर आपण ऑपरेशन सिंदूर अत्यंत यशस्वी केलं. स्थानिक व्यापारी असो किंवा स्थानिक खबऱ्यांचं एक नेटवर्क निर्माण करणं, स्लीपर सेलचं नेटवर्क निर्माण करणं हे खूप कठीण काम असतं, कारण मुळात तिथल्या लोकांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं असतं. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करणं आणि त्यांना प्रवृत्त करणं की तुम्ही भारतासाठी काम करा. मग ते कोणत्याही प्रकारे प्रवृत्त केलं जातं. त्यांच्या मनामध्ये कदाचित पाकिस्तानच्या विषयी राग असू शकतो, खतखत असू शकते. त्या खतखतीचा वापर करायचा, त्यांना पैशाचं आमिष द्यायचं. म्हणजे मुळात जो माणूस तुम्हाला कामाला लावायचा असतो त्याचं संपूर्ण प्रोफाईल तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता, त्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण करू शकता आणि त्याला प्रवृत्त करू शकता की तू भारतासाठी काम कर. अत्यंत धोकादायक, अत्यंत खतरनाक अशा प्रकारचं काम असतं. गुप्तचर यंत्रणांनी हे जे ग्राउंड नेटवर्क तयार केलं होतं ते इतकं जबरदस्त होतं की आपल्या यंत्रणांना अत्यंत अचूक अशी बित्तम बातमी मिळत होती. म्हणजे एखादा दहशतवादी तळ असेल तर त्या तळाच्या आतमध्ये कोणती हालचाल चालू आहे, आजूबाजूला कोणती हालचाल चालू आहे, किती वाहनं तिथे येतात, त्या वाहनामध्ये किती वाहनामध्ये रसद असते, किती वाहनामध्ये माणसं असतात, नवी माणसं किती येतात, रोज येणारी माणसं कोण, याचा अचूक तपशील आपल्याला नियमितपणे मिळत होता आणि याच तपशिलाच्या आधारावर ऑपरेशन सिंदूरमध्ये अचूक कामगिरी करण्यात आली. हे जे ह्युमन इंटेलिजन्स होतं ते अत्यंत महत्वाचं होतं, परंतु याला जोड मिळाली सॅटेलाइटची आणि ड्रोन इमेजरीची.
हाय रिझोल्युशन फोटो आणि थर्मल इमेजच्या माध्यमातून जे दहशतवादी तळ अगदी जंगलात आहेत किंवा डोंगराआड आहेत किंवा अशा प्रकारे बनवण्यात आलेले आहेत जिथे मानवी दृष्टी पडू शकत नाही, याचा सुद्धा तपशील मिळाला. म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सला या टेक्निकल इंटेलिजन्सची जोड मिळाली आणि त्याच्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडे जी माहिती जात होती ती अधिक मजबूत होऊन जात होती, अधिक भक्कम माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत होती. हेरगिरीचा पहिला स्तंभ झाला ह्युमन इंटेलिजन्स, दुसरा स्तंभ झाला टेक्निकल इंटेलिजन्स आणि तिसरा आणि अत्यंत महत्वाचा स्तंभ म्हणजे सिग्नल इंटेलिजन्स. हा अत्यंत महत्वाचा असतो कारण बहुतेक दहशतवादी हे सॅटेलाइट फोनचा वापर करत असतात. त्यामुळे रेडिओ फ्रिक्वेन्सी असो किंवा मोबाईल सिग्नल असो, हे एकदा तुम्ही टॅप केले तर तुमच्या लक्षात येतं की त्या दहशतवादी तळावर नेमकी किती माणसं आहेत. म्हणजे त्यांचं जे संभाषण असतं ते तुम्हाला ऐकता येतं आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळतं की त्या दहशतवादी तळावर किती लोक आहेत आणि त्यांचे मनसुबे काय आहेत वगैरे वगैरे. हेरगिरीचं जाळं निर्माण करण्यासाठी खूप मोठं काम करावं लागतं, मेहनत करावी लागते, घाम गळावा लागतो. या हेरांच्या माध्यमातून जेव्हा तुमच्याकडे भरपूर माहिती जमा होते त्याच्या विश्लेषणासाठी सुद्धा तुमच्याकडे एक विशिष्ट प्रकारचा मेंदू असण्याची गरज आहे आणि हे काम एखादा डॉक्टरच करू शकतो. महेश दीक्षित यांच्यासारखा IPS अधिकारी करू शकतो कारण त्यांना ती व्हिजन असते. माहिती बऱ्याच प्रकारची असते. म्हणजे एका गावातून जंगलाच्या दिशेने 10 पोती धान्य रवाना झालं, ही झाली एक माहिती समजा. दुसरी माहिती काय आहे, त्या जंगलामध्ये तुम्हाला काही तंबूंचे फोटो सॅटेलाइटच्या माध्यमातून मिळाले, चला दुसरी माहिती सुद्धा तुम्हाला मिळाली. आणि सिग्नल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं की त्या जंगलाच्या त्या तंबूमध्ये इतके इतके लोक राहतात. ही सगळी माहिती जेव्हा तुम्ही एकत्रितपणे पाहता तेव्हा त्या माहितीतून तुम्हाला विश्लेषण करायचं असतं, त्याचा तुम्हाला अर्थ काढायचा असतो की नेमकं काय प्रकरण आहे आणि एक रोडमॅप बनवून तुम्हाला हा रोडमॅप कारवाई करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांकडे रवाना करायचा असतो. हे जे भारतीय गुप्तचर यंत्रणांकडे ह्युमन इंटेलिजन्सचं जाळं आहे, हे ह्युमन इंटेलिजन्स, टेक्निकल इंटेलिजन्स आणि सिग्नल इंटेलिजन्स हे सगळं जोडून त्याचा एक अनालिसिस तुम्ही देता, ज्याला प्रिसिजन इंटेलिजन्स म्हणतात. तेव्हा ऑपरेशन सिंदूर सारखी कामगिरी होते, तेव्हा अचूक मारा होतो, ज्याचा गवगवा, ज्याचा बोबाटा संपूर्ण जगात होतो, सगळं जग तुमचं कौतुक करतं. महेश दीक्षित यांची डायरेक्टर IB म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याबद्दल विविध वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या. अत्यंत त्रोटक माहिती आली की यांनी नेमकं काय काय काम केलंय, कुठे काम केलंय. तर काश्मीरमध्ये त्यांनी काम केलंय असं उघड झालं. ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांची एक महत्वाची भूमिका आहे हे उघड झालं. नागालँडमध्ये, तेलंगणासारख्या राज्यामध्ये त्यांनी काम केलंय याच्याबद्दल लिहून आलं. परंतु त्याचा तपशील कोणालाच माहीत नव्हता आणि तो तपशील कोणाला माहीत पडणार सुद्धा नाहीये. जर माहिती पडला तर ते गुप्तहेर खात्याचे अधिकारी कसले, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करणारे अधिकारी कसले. गुप्तहेरांचं हेच वैशिष्ट्य असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे गुप्तहेर खातं होतं त्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. परंतु बहिर्जी नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कशा प्रकारे अत्यंत संवेदनशील आणि गुप्त माहिती जमा करून दिली, ती माहिती कोणती असं जर तुम्ही विचाराल तर त्याचं उत्तर कदाचित इतिहासाला सुद्धा माहिती नाहीये. आणि हेच एखाद्या गुप्तहेराचं यश असतं, गुप्तहेर खात्याच्या अधिकाऱ्याचं हेच यश असतं की त्याने जे कारनामे केलेले आहेत, त्याने देशाला किती संकटातून वाचवलेलं आहे, हे जनतेपर्यंत कधी येतच नाही. कदाचित भविष्यात सुद्धा ते येणार नाहीये कारण गोपनीयता हा त्यांच्या कामाचा एक सगळ्यात महत्वाचा गाभा असतो. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय गुप्तचर विभागाची अत्यंत महत्वाची कामगिरी होती हे मी तुम्हाला सांगू शकतो. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली हे मी तुम्हाला सांगू शकतो. परंतु महेश दीक्षित यांनी त्यात अमुक केलं हे मात्र मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण महेश दीक्षित हे अत्यंत कसलेले अधिकारी आहेत, IBचे अधिकारी आहेत आणि हे अधिकारी जे करतात जनतेसमोर कधीही येत नाही, जगासमोर कधीही येत नाही आणि हेच त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य असतं. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये आग पेटलेली असताना त्यांची नियुक्ती डायरेक्टर IB या पदावर होते. हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे मी फक्त कड्या जोडण्याचं काम केलं की गिलगिट बाल्टिस्तानमध्ये तिथली जनता पेटून उठलेली आहे, त्यांना पाकिस्तानचं जोखड झुगारून द्यायचं आहे. अनेक लोकांना असं वाटतंय की भारतामध्ये जो विकास झाला तो गिलगिट बाल्टिस्तानमध्ये होऊ शकला नाहीये, त्यामुळे आपल्याला भारतामध्ये सामील होण्याची गरज आहे. आणि अशी तिथे मानसिकता असताना IB सारख्या अत्यंत महत्वाच्या संघटनेचं प्रमुख पद महेश दीक्षित यांच्याकडे येतं, असा व्यक्ती जो काश्मीर या विषयाचा स्पेशालिस्ट आहे. मी फक्त कड्या जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.